नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इनविजिबल पाइपिंग किंवा अंडरग्राउंड पाइपिंग कशी करायची ते। चला तर पाहूया। अशा प्रकारे मी गळा तयार करून घेतलेला आहे। अस्तरवरती गळा कट केलेला आहे। तर मी आता ही माझी रेडीमेड पाइपिंग आहे। तर मी चेक करून घेते गळ्याला किती पाइपिंग लागते ते। जी पट्टी लागते तेवढी कट करून घेतली। आता पहा, ही पट्टी जरा थोडीशी मोठी आहे, तर मी ही थोडीशी कट करून घेणार आहे, म्हणजे पाइपिंग जोडताना आपल्याला पण सोपं जाईल। साईडची पट्टी जरा कट करून घेतली म्हणजे आपल्याला जोडायलाही सोपं जातं। अशा प्रकारे मी कट करून घेतलेली। चला तर आपण ही आधी अस्तरला जोडून घेऊया। ते पहा, आता जोडून घेऊया। तर जी पाइपिंग आहे बरोबर त्याची जी ऑलरेडी टिप आहे त्या टिपेवरतीच आपल्याला टिप मारून घ्यायची। सिंगल दाबने पण आपण टिप मारून घेऊ शकतो व्यवस्थित। जर आपल्याकडे सिंगल दाब नसेल तर अशा डबल दाब जो असतो तोही वापरून आपण इथे या पाइपिंगला टिप मारू शकतो। सावकाश टिप मारून घ्यायची। अशा प्रकारे ही पाइपिंग जोडून घेतलेली आहे। तर आता आपण थोडीशी एक्स्ट्रा झाली ती कट करून घेऊया आणि आता आपण यावरती आपलं ब्लाउज पीसचं मेन कापड ठेवून घेऊया। त्याच्यावरती ब्लाउज पीसची जी सरळ बाजू ठेवून घ्यायची आणि उलटी जी बाजू आहे ती वरच्या साईडला। तर पाही सरळ बाजू आणि ही उलटी बाजू आहे ती वरच्या साईडला करायची आणि सरळ बाजू अस्तरवरती ठेवून घ्यायची। आता आधी आपण कमरेच्या साईडला टिप मारून घेऊया। त्यानंतर व्यवस्थित ब्लाउज पीसचं कापड आणि अस्तरचं व्यवस्थित सरळमध्ये कट करून घेऊया। ब्लाउज पीसचं जो एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करायचे आहे आपल्याला आणि जे कमरेच्या साईडला आपण टिप घेतली होती त्याला खाली नॉचेस देऊन घ्यायचे छोटे छोटे। आधी या गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या। आता पिना लावल्यानंतर पहा, आधीची जी आपली टिप होती जो गोट आहे त्याच्या कडेला जी टिप मारली होती त्याच टिपवरनं आपल्याला पुन्हा एक टिप मारून घ्यायची आहे। त्या टाचण्या काढून घ्यायच्या आणि जो आपला ब्लाउज पीसचं गळ्याचं जो कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि जे कापड कट केलं त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला अशा प्रकारे बारीक कट देऊन घ्यायचे। त्याच्यानंतर आता आपण अशा प्रकारे पलटी करून घेणार आहे। आपला हात त्याच्यामध्ये घालून आतलं कापड बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, तर आता आपली सरळ बाजू वरच्या साईडला आलेली आहे। कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे। कमरेच्या साईडला आपण टिप मारली होती, टिप मारून झाली। आता आपली पाइपिंग केली होती ते पहा, अशा प्रकारे आपली पाइपिंग झालेली आहे। तर आपण फक्त आता एक दाब टिप देऊन घेऊया। पहा, पाइपिंग जी आपण पाइपिंग केली त्याचा जो भाग आहे साईडचा जो भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडनी कोणताच दिसत नाही, पूर्ण आतल्या साईडनी झाकला गेलाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।